हो ना, तुला 500 रुपये दिले होते ना मी. हो. तेवढेच पैसे. हो. हिशोब सांग. 40 रुपये इडली, 40 रुपये दूध, 15 रुपये ते हे हाराचे, 5 रुपये पेपरचे. हा, आणि वाण्याचे 200 रुपये द्यायचे बाकी होते ते पण देऊन आलो. आत्ता कशाला द्यायचे तू, नंतर दिले असते ना. कशाला कोणाची उधारी ठेवायची, पैसे होते म्हणून देऊन आलो. बाकीचे ठीक आहे, बाकीचे तुझ्या हातात दिले. 200 रुपये राहायला पाहिजेत. माझ्या हातात फक्त 90 रुपये आहेत. बाकीचे 110 रुपये कुठे आहेत? हा, वाटेत ते मंडळाचे लोक भेटले कुठले तरी. ते त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती म्हणून ते वर्गणी गोळा करत होते. हे घे. तू त्यांना 110 रुपये वर्गणी दिलीस? त्यांनी तेवढेच सांगितले. अरे हे इष्ट मंडळ आहे, आपण वेस्टला राहतो, आपला त्यांचा काय संबंध? अगं मी म्हटलं देवाच्या कामात अडथळा कशाला ना, म्हणून दिले. देवाचं काम. मोन्या, तुझ्या अशा वागण्यामुळे ना घरात पैसा टिकत नाही. मोहन, अरे मोहन, समीर भाऊजी, बरं झालं तुम्ही आला. तुमच्या मित्राला समजावं जरा, 4 चौकात कसं वागायचं समजावा. काय झालं मोहन? अहो, बाजारात कुठल्या तरी मंडळाची माणसं भेटली, त्यांना 110 रुपये वर्गणी देऊन आले ते. मोहन, अरे अशा खोट्या पावत्या बनवून बरीच माणसं साध्या सुद्धा माणसांना लुबाडतात. हो का? हे बघ, आपल्याला नकार देता आला पाहिजे. सरळ नाही म्हणून सांगायचं ना. पैसे काय झाडाला लागतात? अरे पण एकदम असं हे नाही देत असं कसं सांगणार ना. मोहन, अरे आधी हे गोड बोलणं बदल, जरा तिखट बोलता यायला पाहिजे. सरळ नाही म्हणून सांगायचं ना. अरे अशाने तुला लोक फसवतात. तुझ्या जागी जर मी असतो ना, 110 काय 10 रुपये पण दिले नसते. बघा बघा, टिका जरा समीर भाऊजींकडनं. नाही पण बहिणी, जाऊ दे ना. म्हणजे जे झालं ते झालं. मोहन, हे बघ, परत असं करू नकोस. झालं ते झालं काय? ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आता बाजारात जा आणि पैसे घेऊन या. शोभा आता नाही तर पुढचे 10 दिवस ना स्कूटर न्यायची नाही, चालत जा. अरे मी पाहिजे होतो यार, खरंच मी पाहिजे होतो. नुसता दूर झाला असेल मी असतो ना, तर मी पण 2-4 शब्द सुनावले असते. चांगला चान्स मारला असता. वहिनी, मोन्या काय चालत गेलाय का आज बुटीकला? हो, पण वहिनी तुम्ही जे केलं ना ते एकदम बरोबर केलंय. म्हणजे बरोबरच केलंय तुम्ही. मोन्यानं वागलं पाहिजे ना, एकदम कडक तिखट वागायला पाहिजे. म्हणजे मला काय वाटतं माहिती वहिनी, मोन्या एखाद्याला उलटून बोलला का नाही का, समोरच्याचा नुसताच दूर झाला पाहिजे. पण आता काय, आपल्या मोन्याचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती. शेंबड पोरग पण येतं काय पण बोलून जातं त्याला. काय सांग, बरोबर का नाही? हो हो, बरोबर. अहो वहिनी, मदन सांगत होता त्याच्या जिम मध्ये पण येऊन गेली ती मंडळाची माणसं, पण मदनने हाकलून लावलं त्यांना. हा का? हो. अरे अंजूला पण भेटली होती ना बाजारात. हो. अंजू तर तुम्हाला माहिती आहे. अंजू काय चांगलं सुनवून आली, ती ऐकते का कोणाला? अरे बरोबर केलं अंजली बहिणीने. त्यांच्याशी ना असंच वागलं पाहिजे, त्याशिवाय सुधारणार नाही ती माणसं. मोहनने पण असंच वागायला पाहिजे होतं. पण मोहनचा स्वभाव तसा आहे ना की कोणी फसवून जातं रे त्याला. नाही तर काय, पण असं कोण असतं काय यार सम्या? कोण असतं का असं मला सांग? माणसानं कसं असलं पाहिजे, कडक, माझ्यासारखं. मास्टर आले, चालत पाठवलंस ना कामाला? तुला कसं कळलं? अंजली सांगितलं. अरे देवा, त्या अंजलीला कळलं ना म्हणजे सगळ्या चाळीला कळणार आता. आणि या समीर भाऊजींच्या पण पोटात काही राहत नाही. कशाला अंजलीला सांगायचं? थांब, त्याला चांगली खडसावून येते. अगं कुठे चाललीस तू? आपलंच नाणं खोटं आहे, दुसऱ्याला कशाला दोष द्यायचा? त्यापेक्षा एक काम कर, त्या मास्टरला सुधार, त्याला हुशार कर. काय करू ना तेच कळत नाही ग. इतकं त्याला समजावलं पण त्याच्या डोक्यात काही प्रकाशच पडत नाही ग. आई,
भानूला विचारूया का तिच्याकडे असेल ना काहीतरी गावठी उपाय. ती नाही का काही प्रॉब्लेम आले की लगेच त्यावर तोडगा काढते की नाही, मग यावर पण असेल ना. आणि मोन्याबद्दल आहे ना तर नक्कीच सांगेल ती. थांब तिला विचारून येते. अगं थांब शोभे, तिला तर ना अजिबात कळू देऊ नकोस आपण मास्टर डॅसाठी उपाय विचारतोय ते. का? अगं तुला कळत कसं नाही? एखादा जालिम उपाय असेल तर तिला मास्टर डॅची दया येईल ना, आणि मग त्याला झेपेल असे सोपे उपाय सांगेल ती म्हणून. शोभाताई, काय ग? चला वर चला. कशाला? तू कशाला आलीस खाली? अहो लय गरम होत आहे ना, म्हणून मी शोभाताईंसाठी ना आवळ्याचं सरबत केलं आहे. चला. हा चालेल चल आई चल. हे चल चल कुठे? भानू मला तुला एक विचारायचंय. हा बोला ना. माणसाचा स्वभाव बदलायला काही उपाय असतो का ग? ताई, स्वभावाला ना औषध नाहीये, तर त्या माणसाने ठरवलं ना तरच स्वभाव बदलू शकतो. आता मावशीच बघा ना, त्यांचा स्वभाव कसा बदलणार. ए माझा स्वभाव चांगला आहे. नाही नाही, मला माहिती तुमचा स्वभाव, तुम्ही बोलूच नका मला. दोघे भांडू नका. मग गप बस. अगं नाही पण काहीतरी तर उपाय असेल ना तुझ्या गावाकडचा. अहो नाही येत आहे माझ्याकडे उपाय. असं काय करतेस भानू? या आधी सुद्धा तू आम्हाला मदत केलीस की नाही? हा मग आताही सांग. तर मावशींचा स्वभाव नाही बदलायचाय तर मग कोणाचा स्वभाव बदलायचाय? तुला काय करायचंय? तू फक्त उपाय सांगायचं काम कर. आता मी हा उपाय सांगणार आहे ना, तर मला कळलं पाहिजे ना कोणाचा स्वभाव बदलायचाय ते. बबी मावशी. हा बबी मावशीचा मुलगा आहे ना, त्याचा स्वभाव बदलायचाय. खूप साधा भोळा आहे ना, प्रॉब्लेम होतो. साधा भोळा आहे. काहीतरी भयंकर सांगते, म्हणजे स्वभाव बदलण्याचं भूत त्यांच्या डोक्यातनच जाईल. भानू सांग ना. ताई, माझ्याकडे ना एक जालिम उपाय आहे, हा पण अवघड आहे. हा असू दे असू दे. हा सांगते. त्या माणसाने ना 10 दिवस फक्त तिखट खायला सांगा. दिवसाला 50-60 मिरच्या खायच्या आणि रात्री झोपायच्या आधी ना 2 चमचा लाल तिखट दुधामध्ये नाही तर कशात बी टाकून प्यायचं. आणि हा 500 दंड बैठका, हे समजा सलग 10 दिवस करायचं. हा पण याने फरक पडेल. हा म्हणजे लई फरक पडतो. हा शोभे चल तयारीला लाग. सोबत कशा पायी तयारी करतील? कशा पाई म्हणजे? अगं मास्टर डायवरच तर इलाज करायचा आहे ना. अगं मास्टर डायचं नाव सांगितलं असतं तर तू उपाय सांगितला नसता, म्हणून तर आम्हाला असा डाव करावा लागला. शोभे आता एक काम कर, घरात मिरच्या बिरच्या काय आहेत का नाही बघ, नाही नसतील ना तर बाजारात आणून ठेव. मला हो ना. जेवणासाठी काय स्पेशल बनवायचं? आज काय विशेष आहे? नाही नाही आज नाहीये, हा उद्यापासून. हा तर काय आहे? आधी शपथ घे, मी जे सांगेन ते करशील. काय? आधी शपथ घे. अगं शपथ घे. हो बरोबर घेतली शपथ. हा उद्यापासून ना तुला 10 दिवस तिखट पदार्थ खायचे. तिखट पदार्थ का? तुझा स्वभाव बदलण्यासाठी. तू तिखट खाल्लास ना की तुझा स्वभाव तिखट आणि कडक होईल. कोणी सांगितलं तुला शोभा हे? भानू नाही. पण शोभा असता नाही तू म्हणालास माझ्या प्रेमाची शपथ आहे तुला. हे बघ तुझा स्वभाव तिखट झाला की नाही की रस्त्यात तुला कोणी अरे म्हंटल ना की तू का रे म्हणशील. पण अरे बाजारात जाऊन ये ना भाजीवाल्याशी भांडशील म्हणजे सगळेजण तुला घाबरून राहतील. हा आपण ना उद्यापासून ह्याला सुरुवातच करूया. अगं पण भानू एकदा का तुझा हा उपाय लागू पडला ना की तुला नवीन साडी घेतलीच म्हणून समज. चल चल तयारीला लाग. तिखट पदार्थ. अरे देवा घरात मिरची आहेत की नाही बघितलंच नाही मी. थांब थांब बघते. हा मी
उद्यापासून ना तुला 10 दिवस तिखट पदार्थ खायचे. मोहन मोहन सॉरी, मला खरंच माहिती नव्हतं शोभा हे सगळं तुझ्यासाठी विचारते. नाही तर मी हे सगळं तिला सांगितलंच नसतं. पण तू काळजी करू नको, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला काही त्रास होणार नाही. तू तिखट खायला जाशील ना तर तुला गोड लागेल. हा? अहो नाही, असं नका करू. शोभाचा विश्वासघात केल्यासारखं होईल. अरे मोहन, तुला माहितीये का, तुला 10 दिवस तिखट खायचंय. हो बरोबर आहे. अहो पण मी जर का शोभाची शपथ मोडली हे तिला कळलं तर तिला किती वाईट वाटेल. नको नको, मी खाईन तिखट. एकशे 11, 12, शोभा 113, 14, 115. शोभा शोभा याच्या पुढे मला कळतं बैठका मारणं शक्य नाही. शोभा अरे नाही कसं, अजून 385 फक्त बैठका मारायच्या आहेत. 385. शोभा हा चल चल लवकर बैठका संपव. मग तुला उपमा खायचाय, चांगल्या 50-60 मिरच्या घालून केलाय. काय चल खा लवकर, शोभा हे कसं खा लवकर, खा पटकन. शो कामावर जायचंय तुला, लवकर 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 खा. खा. हे समजा माझ्यामुळे झालंय. आता मलाच काहीतरी करावं लागणार. डायरेक्ट नको ना बघू, कोणाला कळलं ना आपण भांडला बघतोय नुसताच धुर होईल. गप्प जरा थांब, आता दिसल. थांब, हे राहुल, स्कूटरवर का बसलास? खाली उतर. अरे फक्त बसलोय ना, एवढं काय. नुसतं बसलोय, इकडे तिकडे हात कशाला लावतोस? आता आरसा फिरवतोस. मग काय झालं, आरसा तुटला तर कोण देणार आहे भरून? यार असं का बोलतोय मोन्या? असंच बोलणार आहे मी आजपासून. खूप गैरफायदा घेतलात तुम्ही माझा. ते बसायला जागा आहे ना, तर येऊन माझ्या स्कूटरवर बसलास. हे बघ मोन्या, फक्त बसलो होतो, काय करत नव्हतो, कळलं ना. उगाच काहीतरी बडबड नको, ऐकून घेतो म्हणून काय पण ऐकून नाही घेतो. नाही, ऐकून घ्यावंच लागेल. आई आई लवकर बाहेर ये. काय ग? हा तू स्कूटरवर नुसते बसत नाही, इकडे हात लाव तिकडे हात लाव, आणि माझी स्कूटर खराब करून टाकता तुम्ही. मोन्या आती होतंय, हे आती होतंय. मास्टर चक्क भांडतोय. काय करणार आहे? काय करणार आहे सांग. जा 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 जा, माफ केलं तुला, जा माफ केलं. हा जा. हो परिणाम दिसू लागलाय. हो ग, मोन जाऊ दे. अरे काय माफ केलं? घाबरला सांग ना, घाबरला. आता सोडतोय, नंतर बघीन तुला. ये ना बंद, कशाला सोडतो? ये ना, ये. अहो काय मस्त भांडलात तुम्ही. हा एकदम कडक. असंच हा, म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही. बघू दे. पण तू लवकर कसा आलास? अगं जरा पोटात दुखत होतं म्हणून वरती चाललो होतो, तेवढं ते राहुलने डोकं फिरवलं. बरं जा वर जा, आराम कर जा. हो शुभे, एवढ्या लवकर परिणाम दिसेल तर वाटलं नव्हतं मला. हो गाई, माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये ना, असल्यासारखं वाटतंय. चिमटा का? एवढ्या मोठ्याने चिमटा काढतात. आता स्वप्नात ना बाहेर यायला नको का? ताई, मी काय म्हणते, आपण उपाय थांबूया का? 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 आता मालक समध्यांची कडक वागतायत ना, तुम्ही बघितलं ना, मग बस आता. अगं आत्ताशी कुठं परिणाम दिसायला लागलाय.
जरासा कडक बोलायला लागलाय तो. अजून कडक बोलायला शिकला पाहिजे तो, नाही का ग? अहो एवढं बास ना. हाय आता बस. अगं काय बस? अगं शुभे, असं मध्येच हिलाच थांबवला हा, आणि त्याचा काहीतरी उलटा परिणाम होऊन मास्टरला काही झालं बिलं तर नको नको, आपण इलाज ना पूर्ण करू. हा ताई मी आता नाही नाही, आई बरोबर बोलते. आपण इलाज सुरूच ठेवूया. हा पोळ घे. हॅलो. नमस्कार, मी लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड कंपनीतून बोलतोय. मोहन म्हात्रे यांच्याशी बोलू शकतो का? मी मोहन म्हात्रेंची बायको बोलते, शोभा म्हात्रे. बोला. आमच्या कंपनीची एक ऑफर आहे. तुमचं आणि मोहन म्हात्रेंचं आयडियल कपलसाठी सिलेक्शन झालंय. आम्ही उद्या तुमच्या घरी व्हेरिफिकेशन साठी येणार आहोत. तुम्ही खरंच आयडियल कपल असाल तर तुम्हाला आमच्या कंपनीकडून 1 BHK फ्लॅट बक्षीस म्हणून मिळेल. हा हा, या या, उद्या आम्ही घरीच आहोत. हा, थँक्यू. बोला. आता ते ऑफिसर येतील ना, त्यांच्याशी अदबीने बोल. हा, जी काही प्रश्नांची उत्तरं द्यायची ते नीट दे, शांतपणे. हा, मला 1 रूम किचन नाही, 1 बेड तरी मिळाला पाहिजे. हा, आयडियल कपल आपणच व्हायचंय, कळलं? हा, मी लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड कंपनीकडून आलोय. तुमची टेस्ट घ्यायची होती. हा, तुमचीच वाट बघत होते. या या, बसा बस. या 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 या. हा, या. थँक्यू. हा. काय घेणार आपण, चहा की ज्यूस? काही नको, फक्त पाणी द्या. पाणी. हा, भानू, अरे. पाणी. हा, आपण सुरुवात करूया. हा, हो चालेल. आधी तुम्ही नाव सांगा. मी शोभा म्हात्रे, शोभा मोहन म्हात्रे. हे माझे मिस्टर मोहन म्हात्रे. मालकाने जर आता कडक उत्तर दिलं ना तर त्यांचे हाल थांबतील. म्हात्रे, तुम्ही काय करता? तुला काय करायचंय? मी काय करतो? मी काही करत असेल. हो, काय बोलताय तुम्ही? BHK मिळालं पाहिजे. हे बुटीक मध्ये काम करतात. अरे वा, छान. मला सांगा, तुमचं लग्न कधी झालं? ते म्हणजे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न झालंय महत्वाचं ना, लव्ह का अरेंज तुम्हाला काय करायचंय? हे बघा, आयडियल कपलसाठी या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही जिंकू शकता. मोना, काय बोलतोस तू? अरे 1 BHK मिळणार आहे ना आपल्याला. शोभा, तू गप्प बस ग. ही माणसं असली ना आपल्या घरी येतात, आपली सगळी माहिती काढतात आणि नंतर आपल्यालाच लुबाडतात. तुला माहित नाही का अशी माणसं असतात ते? हे बघा, तुम्ही आमचा अपमान करताय. मग काय आरती ओवळू का तुमची? हे बघा, तुमच्यासारख्या खोट्या कंपन्या मी खूप बघितल्यात, कळलं का? हो, तुम्ही जा, आम्हाला काही माहिती भीती द्यायची नाही. जा तुम्ही. बघा, मी तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करेन. जा, काय करायचं ते करावं. तुम्ही जा, काही फरक नाही आओ, पडत. तुम्ही गप्प बसा. आओ, तुम्ही जरा शांत व्हा. मी यांच्या वतीने तुमची माफी मागते. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ना, मला विचारा. अजिबात नाही. आमच्या सिक्रेट सर्व्हे टीम कडून तुमच्याबद्दलची माहिती मिळाली की ह्यांचा स्वभाव शांत आणि प्रेमळ आहे. त्या बेसिस वरती तुमची निवड झाली. इकडे बघतोय तर काय सगळं वातावरणच वेगळं आहे. आता तुम्हाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकतोय. आमच्या कंपनीवरती आरोप करता काय? तुम्ही काय आम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकता? आम्हीच तुम्हाला ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतोय. आता तुम्ही गेलात तरी चालेल ना. जा. काय चाललंय तुमचं? गप्प बसा जरा. तुम्ही बोला ना. आओ, ऐका ना. आओ, तुम्ही थांबा थांबा, माझ्यासाठी काय ऑफर असेल तर सांगा मला.
मला माफ कर. हा? माझं चुकलं. उगाच तुझा स्वभाव बदलायला गेले. बानू, होय आजपासनं आत्तापासनं सगळे उपाय बंद. हा, यांचा स्वभाव आहे तसाच राहू दे. होय